नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आत्ता मी आलेलो आहे कलिंगड लागवड केलेल्या प्लॉटमध्ये, जे की कलिंगड हे जवळपास लावून एक 15 ते 16 दिवस झालेले आहेत. तर बघा, हे पूर्णपणे अशा पद्धतीने कलिंगडची वाढ झालेली आहे. हे पहा, तुम्हाला दाखवतो एक वेल. ह्या वेलाचं इथं लागवड झालेली आहे, तर इथपर्यंत असा पूर्ण बेडच्या बाहेर याची वाढ झालेली आहे. तर 15-16 दिवसात ही वाढ तुम्हाला कशी वाटते हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की ह्या वाढीचं एवढी वाढ अपेक्षित आहे 16 दिवसात. आणि तुम्हाला दुसरं सांगायचं म्हणलं तर जे काय आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणतो, जी काय विद्राव्य खतं आहेत, ती व्यवस्थित रेग्युलरपणे सोडत राहणे, या अशा वातावरणात नायट्रोजनचा शक्यतो वापर कमी ठेवणे हा एक उत्तम सल्ला म्हणलं तर चालेल. तर तुम्हाला सेटिंग दाखवतो. हे अशा पद्धतीने हो का, तुम्हाला सेटिंग दिसते का? ह्या अशा पद्धतीनं सेटिंग झालेली, ही 1 आणि ही 2. एका वेळेला जवळपास 2च्या आसपास सेटिंग दिसून येत आहेत. तर प्रत्येक वेळेला पाहिलं तर ह्या वेळेला हो का इथं दिसून आलेली आहे. आणि आता सध्या थंडीचं वातावरण जास्त आहे आणि थ्रिप्सचा अटॅक म्हणलं तर थ्रिप्सचा अटॅक पण बऱ्यापैकी राहतो. आणि थंडी जास्त असल्यामुळं जे काय पानं आकडणे, शेंडानं चालणे, तर अशा पद्धतीचं प्रॉब्लेम हे कलिंगडच्या प्लॉटमध्ये भरपूर दिसून येतात. ह्याच्यासाठी बेस्ट उपाय म्हणलं तर आणखीन ह्या प्लॉटमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की निळ्या कलरचे चिकट सापळे आणि पिवळ्या कलरचे चिकट सापळे हे दोन्ही लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. तर याचा फायदा काय होतो माहिती आहे का? जे रस शोषणारे किडे आहे, जे की थ्रिप्स असतील, रस शोषणारे किडे, तर हे या चिकट सापळ्यांना चिटकून बसतात आणि हे जे अटॅक कलिंगडवरती करणार आहेत हे पूर्णपणे थांबतो अटॅक. आणि थांबल्यावर काय होतं आहे, जे काय शेंडा वाकडा होणे, जे थ्रिप्सनं चाटल्यानंतर वाढ थांबते, अशा पद्धतीच्या रोगांवर बऱ्यापैकी कंट्रोल येतं. तर धन्यवाद मित्रांनो. जर ह्या प्लॉटबद्दल जर आणखीन तुम्हाला अपडेट तर मी देत राहणार आहेत. तर याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि याच्या अपडेटसाठी रेग्युलर चॅनलला व्हिजिट देत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.